नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला। तर चला इथं बेसन पीठ घेतले, त्याच्यानंतर इथं थोडीशी बटाट्याची भजी बनवायची, तर बटाटासुद्धा कापून घेतलेला आहे। आता इकडे मी बेसन पीठ मळून घेतले, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा ओवा, तिखट आणि मीठ टाकून घेतले आणि चवीनुसार थोडीशी हळद टाकायची। तर आता बटाट्याची भजी तेल चांगलं गरम होऊ दिलं, त्याच्यामध्ये तळायला ठेवली। तळल्याच्यानंतर मग लगेचच मिरच्यासुद्धा तळायच्या होत्या आणि मस्त पावासोबत आम्हाला बटाटा भजी खायची होती। तर चला, लई दिवसाचं चाललं होतं की बाहेर जसे गाड्यावर भजे मिळतात तसे आज आपण बनवूया। तर मग मी काय केलं, ते होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं, तर सेम जसे आपण बाहेर वडापाव किंवा भजीपाव खातो तशा पद्धतीने एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत भजे बटाट्याचे झाले होते। तर आता इथं पावाला लावून बटाट्याचे भजे देते। तर मस्त असं याच्यासोबत मिरची चटणीसुद्धा पाहिजे होती, पण तुम्हाला आवडली तर चटणी करा तुम्ही। तर चला मग, कसा वाटला आपला व्हिडिओ छोटासा बटाट्याच्या भजीचा, तो पण कमेंटमध्ये सांगा। मिरची पण तळलेली आहे। तर चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुम्हीसुद्धा इथं बटाट्याची भजी आणि पाव खायला आहे। तर चला मग, आता परत भेटूया। आता हे सगळ्यांना मी करून घेते, त्याच्यानंतर सगळ्यांना थोडे थोडे देते। तर असंच माझं काम चाललं होतं की सगळ्यांना गरम गरम द्यायचे, पावात टाकून मस्त एकदम सेम बाहेर जसं खातो तशा पद्धतीने। तर ओवा टाकल्याने खूप चांगली टेस्ट येते। तर या तुम्हीसुद्धा वडापाव खायला। चला, परत भेटूया मग।